तर आज दुपारी चेंबूरमध्ये ही घटना घडली। डायमंड गार्डन जवळ रोल नंबर 11 इथं शाळेमधनं घरी जात असताना एका विद्यार्थ्याचा स्कूल बसमधनं झाड या बसवर पडलं, त्याच्यामुळे मृत्यू झाला। कितने लोग भागे गए आपसे और कौन था? हम दोनों थे, दोनों बच्चे और एक ड्राइवर था। दो आदमी थे आप लोग। हाँ, ये कहाँ पे घटना घटी है? ये अपना 11 नंबर रोड में चेंबूर। क्या नाम है आपका? बहादुर, पूरा नाम क्या है? सुरेश बहादुर बोगटी। तर या बसमध्ये नेमके किती विद्यार्थी होते, तसंच यातले 10 विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत। एका विद्यार्थ्यावर उपचार सुरू होते, मात्र रुग्णालयातच त्याचा मृत्यू झालाय। अगदी काही वेळापूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी आपण संवाद साधला होता आणि त्यावेळी त्यांनी अशा झाडांचं ऑडिट केल्याचा आदेश दिला होता असं सांगण्यात आलं होतं। मात्र तरीसुद्धा हे झाड इथं चेंबूरमध्ये कोसळलेलं आहे। मुळासकट उखडून ते या बसवर पडलं, त्याच्यामध्ये विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले। आज सकाळपासूनच मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून हे झाड पूर्णपणे उखडून घरी जाणाऱ्या चालत्या स्कूल बसवर पडलंय। सध्या या जागी पोलीस प्रशासन, अग्निशामक दल हे दाखल झालेलं आहे। त्यांनी या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं, मात्र तरी सुद्धा उपचारादरम्यान यातल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत गंभीर अशी घटना म्हणायला लागेल, कारण मुंबई परिसरामध्ये पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर परिसरातल्या सगळ्या झाडांचं ऑडिट करणं, जुन्या झाडांचं ऑडिट करणं हे एक महानगरपालिकेचं एक महत्त्वाचं काम आहे। मात्र ते न झाल्यामुळं एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला। या परिसरातल्या नागरिकांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या। ती मोठी दुर्घटना आहे। आपण बघतो एका स्कूल बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। खरं तर पावसाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेचं उद्यान विभागाचं काम असतं की झाडाच्या फांद्या छाटण्याचं, अशा घटना घडू नये, अशा दुर्घटना घडू नये म्हणून दक्ष राहण्याचं। मात्र आपण बघतो की चेंबूर परिसरामध्ये 11 नंबर रोडवर ही दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। सगळा महापालिकेचा भोंगळ कारभार, महापालिकेचा उदासीन कारभार याला कारणीभूत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आता समोर उमटत आहेत। एक बच्चे की दबे होने की खबर है और एक बच्चा शायद लड़की है या लड़का